नमस्कार, आपण पाहत आहात झेडएस न्यूज, निर्भीड पत्रकारिता, निष्पक्ष बातमी. प्रत्येक क्षणाची अपडेट आता आपल्यापर्यंत. हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं फुले आंबेडकर जयंती स्वच्छता, वृक्षारोपण आणि सामाजिक उपक्रमाने साजरी. महापुरुषांच्या विचारांना वंदन करून मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत. पर्यावरण संवर्धन हीच खरी मानवसेवा. डॉक्टर दमन काशीद, अहिल्यानगर प्रतिनिधी. हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून एका गरजू मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊन जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी संजय भिंगारदिवे व दीपक अमृत यांनी त्रिशरण आणि पंचशील घेतले. यानंतर डॉक्टर दमन काशीद व डॉक्टर गायत्री काशीद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रुपच्या सदस्यांनी उद्यान परिसरात स्वच्छता करत पर्यावरणाबाबत जागरूकतेचा संदेश दिला. महापुरुषांच्या विचारांना वंदन करून मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने होतकरू विद्यार्थिनी गौरी बाळासाहेब नेटके हिला BAMS अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक मदत देण्यात आली. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, पत्रकार जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, दिलीप ठोकळ, गायत्री कुलकर्णी, सारिका रघुवंशी, प्रांजली सपकाळ, मीनाताई परदेशी, ज्योतिताई भिंगारदिवे, कविता नेटके, अशोक पराते, ताराचंद ठोकळ, अनिल हळगावकर, विशाल भामरे, अभिजित सपकाळ, हभप ज्ञानेश्वर महाराज अनावडे, प्राध्यापक सारिका सूर्यवंशी, गायक महेश धावटे, सचिन परदेशी, प्रशांत बंडगर, मास्टर जावेद, बाळासाहेब नेटके, विलासराव आहेर, रत्न मेहेत्रे, दीपकराव घोडके, सुधीर शेठ कपाले, दीपक शेठ महेतानी, अविनाश जाधव, सुभाष पेंडुलकर, शेषराव पालवे, दशरथराव मुंडे, सखाराव अळकुटे, योगेश चौधरी, शिरीषराव पोटे, प्रकाश देवळालीकर, महेश शिंदे, सप्तरंजन भुनिया, कुमार धतुरे, प्रशांत भिंगारदिवे, भाऊसाहेब गुंजाळ, देवीदास गंडाळ, मास्टर जावेदभाई, सईद खान, कलीमभाई आदींसह ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर दमन काशीद म्हणाले की निसर्गाचं संतुलन राखणे ही केवळ गरज नसून ती आपली सामूहिक जबाबदारी आहे. आज पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे वृक्षारोपणासारखे उपक्रम हे केवळ प्रतिकात्मक न राहता सातत्याने राबवले गेले पाहिजेत. समाजाच्या भल्यासाठी काम करताना पर्यावरणाचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. संजय सपकाळ म्हणाले की महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात समता, शिक्षण व न्याय यांचा पाया रचला. त्यांच्या विचारांचे केवळ स्मरण न करता ते कृतीत उतरवणे गरजेचे आहे. हरदीन मॉर्निंग ग्रुपने आज स्वच्छता, वृक्षारोपण आणि शैक्षणिक मदत या माध्यमातून महापुरुषांच्या विचाराने समाजात कार्य उभे केले आहे. भविष्यातही असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा आमचा मानस असल्याचे ते म्हणाले. प्राध्यापक सारिका सूर्यवंशी म्हणाल्या की समाजाच्या विकासासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजचा उपक्रम हा खऱ्या अर्थाने महापुरुषांना अभिवादन करणारा ठरला आहे. जयंती म्हणजे केवळ उत्सव नसून त्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे ही खरी गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सचिन चोपडा म्हणाले की आजच्या काळात शिक्षण हेच व्यक्तीच्या प्रगतीचे मुख्य साधन आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी अनेक अडचणी येतात. मात्र समाजाने पुढाकार घेऊन अशा विद्यार्थिनींना मदत करणे गरजेचे आहे. या उपक्रमातून एक सकारात्मक संदेश समाजात जात असल्याचे त्यांनी सांगितले. कविता नेटके यांनी आभार व्यक्त करताना सांगितले की मुलींच्या शिक्षणासाठी समाजाने केलेली ही मदत अत्यंत महत्त्वाची आहे. अशा प्रकारच्या सहकार्यामुळे अनेक मुलींची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी शिक्षणाला प्रोत्साहन म्हणून देत असलेले योगदान दिशादर्शक असल्याचे सांगितले. न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद. मॉर्निंग सर्वांना. आज आपण इथे महात्मा फुलेजी आणि बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंतीनिमित्त जे आपण इकडे जमा आहोत सगळे, आपला हरदीन ग्रुप आहे, सगळ्यांचे खूप स्वागत. आपला जो आपण हे कार्य करतोय नैसर्गिक सगळं झाडी लावणं आणि बाकी समाज कार्य करतोय, त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही तुमच्यातला एक भाग आहोत. तर आपण असेच सगळे मिळून पुढे जाऊया आणि आपलं समाज कार्य पुढे पुढे वाढवत नेऊ. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आज 12 एप्रिल
12 एप्रिल म्हटलं तर 11 एप्रिल ते 14 एप्रिल म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीपासून तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत आपण संयुक्त असा हा उपक्रम हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज दोन्ही महापुरुषांना आपल्या ग्रुपच्या वतीनं संयुक्तरित्या अभिवादन करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण वृक्षारोपण देखील करणार आहोत. शेवटी आपण या ठिकाणी आपण स्वच्छता अभियान या गार्डनची खूप मोठ्या प्रमाणात केली. वृक्षारोपण या ठिकाणी केलं, राहिले वृक्षारोपण करणार आहोत. डॉक्टर काशीद या ठिकाणी येत आहेत, त्यांच्या हस्ते आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी वृक्षारोपण झालेलं आहे. आणि या ठिकाणी मी या दोन्ही महामानवाला अभिवादन करतो. आणि त्यांचे जे आचार विचार आहेत आपण पाहतोय की जातीभेदीच्या पलीकडे जाऊन ज्योतिराव फुलेंनी असं काम केलेलं आहे. त्यांची जी शिकवण आहे ती शिकवण आपण आचरणात आणली म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या महाराष्ट्राचे भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे या ठिकाणी ते म्हणजे किती थोर महान व्यक्ती या ठिकाणी होऊन गेलेले आहेत ते की त्यांची शिकवण संपूर्ण जगात या ठिकाणी घेत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल आपण जर टाकलं तर आपल्या समाजाची, आपल्या देशाची, आपल्या जिल्ह्याची, आपल्या परिवाराची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असं मी समजतो. या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे दोन्ही पण महामानवाबद्दल, परंतु ह्या दोघांच्या विचारांनी जर आपण जर चाललोय, आपला समाज चाललाय, आपला देश चाललाय तर नक्कीच आपण प्रगती करू असं या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो. आणि या दोन्ही महामानवाच्या जयंती निमित्त मी तुम्हा सर्वांना भरभरून अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरदिन. प्रथमतः आज आपण महात्मा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपल्या हार्दिन मॉर्निंग परिवारातर्फे त्यांना आपण अभिवादन करू. आज जसं आता महाराजांनी सांगितलं सन 1827 रोजी कालच होता महात्मा फुले यांची जयंती होती, पण एकत्र दोन्ही कार्यक्रम एकत्र असल्यामुळे आज आपण साजरी करत आहोत. तर 1827 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि ही समाजाची स्थापना करत असताना समाजातील अस्पृश्यता निवारण, बालविवाहाला विरोध आणि विधेचं पुनर्वसन या चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्याचप्रमाणे 1848 साली त्यांनी पुण्यामध्ये भिडे हायस्कूल येथे पहिली महिलांची शाळा चालू केली. तिथे सावित्रीबाई फुलेंना त्यांनी प्रोत्साहन पहिला महिला शिक्षिका बनवलं. आणि समाजकारण करत असताना त्यांनी आता विद्येचा प्रसार व्हावा म्हणून आता आम्ही एक कविता त्यांनी लिहिली की ती तुम्हाला फक्त थोडक्यात सांगतो की विद्येविना मती नाही, मती विना नीती नाही, नीती विना गती नाही, गती विना वित्त नाही, वित्त विना शूद्र खचले आणि हा अनर्थ झाला केवळ विद्येमुळे. तर आपण शिक्षणाचं महत्व त्यांनी सांगताना असं सांगितलं की जर तुम्ही शिकलं नाही तर त्याचा किती अनर्थ होतो. आणि मुलांना शिकवलं पाहिजे तर ते तुम्हाला किंमत आहे समाजामध्ये. आणि हीच बांधिलकी आपण कायम जपली पाहिजे हे त्यांनी सगळ्यांना सांगितलं. तसं आता महाराजांनी सांगितलं की त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि प्रथम जयंती त्यांनी साजरी केली. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांनी प्रथम पोवाडा त्यांनी रचला. हे करत असताना तिथे समाजाला एक वेगळी दिशा दिली. त्याचप्रमाणे आपले दुसरे जे आहेत बाबासाहेब आंबेडकर, त्यांना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते अर्थतज्ञ होते, राजकारणी होते. आणि हे करत असताना त्यांनी समाजामध्ये दलित व बौद्ध लोकांच्या दलित चळवळीमध्ये की हा जातीभेद मिटला पाहिजे, अस्पृश्यता मिटली पाहिजे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि लोकांना वेगळी दिशा द्यायचं काम केलं. ते म्हटले तुम्ही जीवन लांब नका करू, जीवन महान करा. आणि हे महान जीवन करत असताना लोकांना समाजाला दिशा दिसली पाहिजे. आणि ह्याच पावलावर पावलं आपला जो हार्दिन मॉर्निंग ग्रुप जो आहे, जे संजीव भाऊजी आहेत, गेले 25 वर्ष आपण जे कार्य करत आहेत की समाज सगळ्यांना एकत्र ठेवून की एक समाजाला दिशा देण्याचं काम आहे. त्यामार्फत वृक्षारोपण असेल, आपण शालेय साहित्य वाटप असेल की अन्नदान असेल, कोविड मध्ये मदत असेल, अशा विविध प्रकारचे आम्ही हार्दिन मॉर्निंग परिवार जो आपला जो आहे हा कायम प्रत्येकाला सहकार्य करत असतो. आता जसं आता अमोल भाऊनी सांगितलं की एका मुलीला शिक्षणाची गरज आहे, मागं पण एका विद्यार्थ्यांना गरज होती शिक्षणाची, पैशाची, तर आपल्या हार्दिन मॉर्निंग परिवाराने त्याला मदत करून त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी त्याला सहकार्य केलं. त्याचप्रमाणे आता आपण जसे नेटके इथे आलेत त्यांनाही आपल्या हार्दिन मॉर्निंग ग्रुपने इथे एकत्रित वर्गणी करून त्यांच्या मुलीच्या पुढच्या शिक्षणासाठी, कारण हेच पुढचं भारताचं भविष्य आहे. तर हार्दिन मॉर्निंग ग्रुप हा आपला असा ग्रुप जो परिवार जो असा जो झालेला आहे तो प्रत्येकाला प्रेरणा देणारा आणि प्रत्येकाला वाटचाल पुढे वाट दाखवणारा, म्हणजे देशाचं भविष्य
घडवणारा परिवार झालेला आहे. याच्यामुळे म्हणजे सगळ्यात मोठं योगदान जे आहे ते संजीव भाऊचं आहे. गेली 25 वर्ष मी पाहिलं, आता काल जसं सांगितलं की आता बाहेरचा रस्ता जेव्हा झाला, हा रस्ता आपल्याला वाटतो की रस्ता झाला, पण त्याच्या मागे पाठ पुरवठा करावा लागतो. कुठल्याही पुरवठ्याशिवाय आपलं योग भवन झालं, पुरवठा केल्याशिवाय कुठली गोष्ट साध्य होत नाही. ते आपण जरी इथून 6-7 वाजता गेले की ते 10 वाजेपर्यंत तिथं गार्डन मध्ये असतात. पूर्ण गार्डन मध्ये कुठं काय झाडांना पाणी देणं, त्याची निगा राखणं, हे जे आपल्याला हिरवं दिसतंय हे केवळ यांच्याकडे लक्ष देऊन नुसतं आपण वाटतं ते झालं, हे अमृत भाऊ पाणी देत आहे, विशाल भाऊ पाणी, पण त्यांच्याकडून काम करून घेणं ही पण फार मोठी कला आहे आणि ही संजीव भाऊने आवड केलेली आहे. आणि असंच आपला ग्रुप हा कायम सामाजिक बांधिलकी आपण जपत आला आणि पुढेही जपत राहील. परत एकदा क्रांती सूर्य महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या ग्रुपचं अभिवादन करतो. हा संध्याकाळी आज आपला संध्याकाळी 5:30 वाजता स्वर संगीतचा कार्यक्रम आहे. तर सगळ्यांना पासेस डॉक्टर साहेबांनी दिलेले आहेत, तर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि तिथं आपण डॉक्टर साहेबांचा सन्मानही करणार. तर जास्तीत जास्त संख्येने आपल्या ग्रुपचे सर्व सभासद उपस्थित राहावं व त्यांचा सन्मान वाढावा एवढीच विनंती करतो आणि परत एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त हरदीन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री संजय सपकाळ आणि सर्व आपले हरदीन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य आज आपण एकत्र आलो आहोत. मला दिलेल्या वेळेप्रमाणे मी फक्त एकच वेळ बोलणार आहे. फक्त याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी असे 2 प्रसंग तुम्हाला सांगणार आहे की ते तुमच्या ज्ञानात भर घालतील. तर सर्वांना ज्योतिबा फुलेंचा इतिहास माहिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास माहिती. तर महात्मा ज्योतिराव फुले हे सन 1818 मध्ये, त्यावेळेस आपला देश पारतंत्र्यात असताना इंग्रजांनी त्यावेळेस इंग्रजांचं असं मध्यावरती त्यांचं राज्य आलं होतं आणि रायगडावरच्या सगळ्या वाटा त्यांनी बंद केल्या होत्या. रायगडावरच्या वाटा बंद केल्या, तिथले 350 इमारती इंग्रजांनी पाडून टाकल्या. कारण असं की जर कुणी रायगडावर गेलं तर त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती होईल आणि त्यांना तिथून प्रेरणा मिळेल. हे 1958 साली महात्मा ज्योतिराव फुलेंना कळलं. 1858 साली महात्मा ज्योतिराव फुले रायगडावर सगळ्या जाळ्या झाडं तोडीत ते ठिकाणी गेले. समाधी भोवती अशी प्रचंड झाडी निर्माण झाली होती, ती झाडी तोडली आणि सर्वप्रथम समाधी उघडून म्हणजे मोकळी करून पूजेचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. सर्व रस्ते तयार केले, शिवाजी महाराजांवर पवाडले. सांगायचं तात्पर्य म्हणजे जो इतिहास आहे हा इतिहास सर्वांना माहिती नसतो. तर सर्वप्रथम महात्मा फुलेंनी क्रांती केली म्हणून आज आपण सरळ साध्या रस्त्याने रायगडावर जातो, नाही तर 50 वर्ष रायगडावर कुणालाही जाता आलं नव्हतं. हा एक प्रसंग. दुसरा प्रसंग असा की महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. लोक शिकल्यानंतर लोक विद्वान लोकांना प्रश्न विचारले, ब्रह्म म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, जीवन म्हणजे काय. शिकल्यानंतर तत्वज्ञानांना मोठा प्रश्न पडला. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांना समजले लोक कुठून हुशार झाले म्हणून रात्रीच्या मारेकरी पाठवले. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या घरी मारेकरी आले पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी अशी कंदिलाची वात वर केली तर हातात कुऱ्हाड घेऊन धोंडू कुंभार नावाचा माणूस त्यांना मारण्यासाठी आला होता. आणि आल्यानंतर तो का आरती करणार होता का महात्मा फुलेंची? नाही. मग महात्मा फुले म्हणले, हे बरं झालं आला. म्हणले, तुला मला मारून काय मिळणार आहे? तो म्हणला 1000 रुपये मिळणार आहेत. म्हणले, मला मारून जर तुला 1000 रुपये मिळणार असतील तर तू ते 1000 रुपये घे, तुझ्या मुलाला शिकव, म्हणजे तुझ्या मुलाला कोणाला पैशासाठी मारण्याची वेळ येणार नाही. म्हणून मग तो तिथं नतमस्तक झाला, महात्मा फुलेंच्या पाया पडला, त्यांच्याकडून त्यांनी विद्या घेतली आणि तोच धोंडो पंत कुंभार झाला, विद्वान झाला. अनेक लोक त्याच्या पाया पडू लागले. म्हणून नेहमी मी सांगत असतो, मोठ्यांच्या संगतीत राहून माणसं शहाणी होत असतात. त्यांच्या हे करू. तर हा सगळ्या जगाने मला बोलण्याची संधी दिली, महत्वाचे प्रसंग सांगितले, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. क्रांती सूर्य ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनापासून आभार मानते हार्दिक मॉर्निंग ग्रुपचं. कारण आज शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी कितीतरी प्रॉब्लेम येतात, कितीतरी अडचणी येतात. मी दीपक दादांना सहज म्हणाले की असं असं आहे, मुलीला BAMS साठी नंबर लागलेला आहे. त्यांनी मला सांगितलं, ताई आपण ह्या निमित्ताने, जयंतीच्या निमित्तानं आज आपण तुमच्या मुलीसाठी फुल नाही फुलाची पाकळी मी मदत करू शकतो.
आज मी खरोखर सगळ्यांचे आभार मानते, हरदीन ग्रुपचे पण आभार मानते. तुम्ही मला जी काही मदत करण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल खरोखर धन्यवाद. मी ऋणानुबंध ग्रुपचे उपाध्यक्ष सारिका रघुवंशी आज इथे हरदीन ग्रुपतर्फे आणि अध्यक्ष सपकाळ सर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. खूप छान वाटलेलं आहे. खूप छान प्रेरणा आम्ही यांच्याकडनं घेतोय, कारण की समाजासाठी जे काही काम करायचं आहे, खूप म्हणजे आपल्याला खूप मोठ्या समाजाला खूप विकसित करायचं आहे आणि त्यासाठी त्याचबरोबर नैसर्गिक वातावरण पण हे आपल्याला पर्यावरण पण संतुलन ठेवणं गरजेचं आहे आणि हे लक्षात घेता त्यांनी झाडे लावा झाडे जगवा हे उपक्रम घेतलेला आहे. त्यासाठी डॉक्टर काशीद सरांनी त्यांना खूप मोठी मदत केली, सहकार्य केलेलं, मदत नाही म्हणतात त्याला, सहकार्य केलेलं आहे. कारण की आणि हे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हे उपक्रम घेण्यात येणार आहे. जे अशा महान व्यक्तिमत्वांचं त्यांनी आज त्या जयंतीनिमित्तचं ते निमित्त साधून त्यांनी समाजासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. पृथ्वीसाठी म्हणू शकतो आपण त्याला, कारण की नैसर्गिक वातावरण पर्यावरण संतुलन ठेवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मला महिलांना फ्रीडम दिलं त्या तेच दोघांनी. सांगते मी की महात्मा ज्योतिबा